कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथील 1 वर्षाच्या मुलीचा सोलापुरात व्यवहार झाल्याची खळबळजनक बातमी लोकप्रधान न्यूज चॅनलवर 2 दिवसांपासून प्रसारित होत आहे। सांगलीच्या राजू म्हेत्रे यांची 1 वर्षाची पूर्वा म्हेत्रे नामक मुलीला सोलापूरच्या नातेवाईकांकडे सांभाळण्यासाठी दिल्यानंतर त्या नातेवाईकांनी परस्पर त्या मुलीचा बेळगाव येथील एका महिलेशी व्यवहार करून लाखो रुपये कमावल्याचे वृत्त आहे। या संदर्भात मुलीचे वडील राजू म्हेत्रे हे आता आपली मुलगी परत मिळावी यासाठी प्रयत्न करत आहे। या प्रकरणी सोलापूरच्या एका महिलेवर त्यांचा संशय असून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी राजू म्हेत्रे यांनी केली आहे। पूर्वा म्हेत्रे या मुलीच्या व्यवहारात सोलापूरमधील 2 एजंट व बेळगावमधील 2 एजंट सहभागी असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांकडून लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेली आहे। या 4 जणांनी मिळून सांगलीच्या राजू म्हेत्रे यांच्या 1 वर्षाच्या मुलीचा व्यवहार केला अशी माहिती आता समोर येत आहे। 1 वर्षाच्या मुलीला 4.5 लाख रुपयांना विकल्याचे एकंदरीत कॉल रेकॉर्डिंग वरून ऐकावयास मिळत आहे। त्यापैकी म्हेत्रे यांना सोलापूरच्या त्या महिला एजंटने जाण्या येण्यासाठी 10,000 रुपये दिल्याचे देखील समोर येत आहे। 4.5 लाख रुपयांना सौदा करून सोलापूरच्या त्या महिलेने पूर्वा म्हेत्रे या 1 वर्षाच्या मुलीला बेळगावच्या एका महिलेला हाताशी धरून विक्री केल्याची खळबळजनक माहिती समोर येत आहे। मात्र राजू म्हेत्रे यांनी आपली मुलगी आता परत हवी आहे असे त्यांच्या बोलण्यावरून दिसून येत आहे। 1 वर्षाच्या मुलीच्या व्यवहारात तिचा वडील सहभागी होता का याचा देखील तपास होणे गरजेचे आहे। पूर्वा म्हेत्रे या 1 वर्षाच्या मुलीचा व्यवहार झाला या संदर्भात काल लोकप्रधानवर कॉल रेकॉर्डिंग देखील व्हायरल झाली होती। त्या रेकॉर्डिंग मध्ये स्पष्ट दिसून येत होते। मात्र आता आणखीन एक कॉल रेकॉर्डिंग लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेले आहे। त्यामध्ये पूर्वा म्हेत्रे या 1 वर्षाच्या मुलीला बेळगाव मधील ज्या महिलेने विकत घेतले ती महिला राजू म्हेत्रे यांना फोन करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून घेऊया, मी कोल्हापूरला येते असे सांगत असल्याचे ऐकावयास मिळत आहे। एकंदरीत सांगलीच्या कवठे महांकाळ येथील राजू म्हेत्रे यांच्या 1 वर्षाच्या मुलीचा सोलापुरातील एजंटाच्या मदतीने बेळगाव येथे व्यवहार झाला आहे। ही बाब गंभीर आहे। कायद्याच्या दृष्टीने मुलीचा व्यवहार करता येत नाही। मूल विकणारा, मध्यस्थी करणारा आणि मुलगी विकत घेणारी याच्यावर देखील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। एकंदरीत 1 वर्षाच्या पूर्वा म्हेत्रे हिचा व्यवहार झाल्याच्या प्रकरणात कायद्याच्या दृष्टीने बाल न्याय अधिनियम 2015 चे कलम 80 व 81 चे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे। दरम्यान पूर्वा म्हेत्रे या 1 वर्षाच्या मुलीला विकल्याप्रकरणी दुसरी एक कॉल रेकॉर्डिंग लोकप्रधान न्यूज चॅनलच्या हाती लागलेली आहे। त्यामध्ये काय म्हटलं आहे पाहूयात आजच्या या बातमीमधून। करू नको, मला नाव आहे रे गोव्याला, प्लीज माझं गोव्याला नाव आहे, करू नको। तुला मी सांगितलं ना, मी तुमचं काय ते बघते म्हणून सांगितलं आहे ना, पोरीसाठी तर काय करू नको तू प्लीज। पोरी तुझ्या चांगल्या ह्यात आहे म्हणून तुला काल दाखवली ना मी व्हिडिओ सुद्धा। मला पोरीचं नाही, माझं नावाचं मला जास्त आहे राजन। मी ना कधीच कोणापाशी ना हे केली नाही आजपासून। कारण तू आणि गोव्याला माझ्या आता भाऊंचं नाव, माझे सगळे मोठे मोठे भाऊ आहे, आमचं नाव आहे गोव्याला। तू असं का करतो माझ्या विरुद्ध? तुमच्या विरुद्ध काय सुद्धा करणार नाही मॅडम मी, फक्त बघ काय सांगते मला। मी काल बघितलं, मी त्यांच्याजवळ नव्हती, तू बघितलं ना, मला आवडत नाही म्हणून बघितलं ना तू, मी तिच्याशी ओरडली पण बघितलं ना तुम्हाला काल। बरोबर आहे की हो, मग तुम्ही मला नोट केलं ना, मी त्यांच्यामध्ये नव्हती आणि मला त्यांचं वागणूक तर अजिबात आवडलं नाही। कारण आमचं वागणूक वेगळं आहे, बरोबर ना, आणि त्यांचं बोलणं पण मला जर्रा पण, म्हणून मी तुझ्या मला तुझी परिस्थिती एवढी वाईट वाटली काल। मी येऊन गाडीमध्ये अक्षरशः बोलली भाऊना मी, काय त्याचं परिस्थिती आणि हे लोक काय सतावतात काय म्हणून काल मी त्याचसाठी बाबा बोलतो तुला। तू मॅटर वाढवलं ना तर पूर्ण सगळं खराब होऊन जाणार आहे आता इकडे। तुमच्यावर कशाला काय होते? माझ्यावर नाही आहे, माझ्यावर नाही आहे, तू फसतोय तिकडून। बाळ विकणं हे हिनंही केलेलं आहे, मी ऐकलेलं नाही केलेलं नाही। तू काय कर माहित आहे, मी काय सांगते ते बुडू दे का तिच्याकडून? नाही, ते बुडवायला द्यायचं नाही। मी काय सांगते ना, करणार नाही का तुम्ही कुणावर? मी तेच म्हणते, पहिल्यांदा तुला काय सांगितलं सकाळी तुझ्या भाऊंना मी, पहिल्यांदा माझं मॅटर कम्प्लीट करूया। 4 दिवसात मी माझ्या भाऊंची आयडिया घेऊया। मी काय म्हणतोय ऐकू द्या, पहिल्यांदा यांच्या विरोधात तक्रार करू आपण आणि परत ते काय असेल ना, तुम्हाला काय असेल ते कोर्ट रिवाजाप्रमाणे करून देतो मी, देण्याबद्दल ते काय करणार माहित आहे, आता तुम्ही त्यांच्यावर कंप्लेंट केली ना, पोरगी कुठे आहे मला परत बोलावणार तिकडे सोलापूरला नाही बोलवत, मी तिकडे येणार आहे गोव्याला। गोव्याला कशाला?
मग आता हे तुम्हाला लिखाण सगळं करून द्यायचं नको, तिथंच तक्रार नको, करावं लागणार ना. नाही तुझी पोलिसी सर्टिफिकेट सांगलीला आहे ना, सांगलीला आहे. मग आम्हाला तिकडून पाहिजे, सांगलीवरून पाहिजे सगळं. काय गोव्याचं नको आम्हाला. म्हणून मी सकाळी त्याला सांगितलं ना कोल्हापूरला करूया म्हणून. गोव्याला चालत, इंग्लिश मधून नाही पाहिजे आता आम्हाला, ते मराठीतच पाहिजे. तेच की मराठीतच पाहिजे ना आम्हाला, इंग्लिश आम्ही गोव्याचं एडुकेट मराठीमध्ये नाही करत आहे, इकडे सगळं इंग्लिश आमचं. हो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना सकाळी, एक्सप्लेन केला ना त्याला. हे बघ मी ऑफिस मधून बाहेर पडते आणि तुम्हाला फोन करतो. हे बघ आमचं तिकडे कॅमेरा चालू असते, आम्हाला जास्त बोलायला भेटत नाही ऑफिसमध्ये. ऑफिस म्हणजे तुमचं स्वतःच ऑफिस आहे ना? माझं स्वतःचे आहे, सगळं आहे. मग तुला काहीच माहित नाही. आम्ही जॉब पण करतो, आम्ही जॉबवर असतो. माझा बिझनेस वेगळा असतं, आम्ही जॉबवाली माणसं. मग आता मी काय म्हणत होतो, माझं ऐका तुम्ही. सांगा. मी आता इथंही आलतो आणि फक्त हिच्या विरोध मीडियामध्ये देतो, तुमचं काय सुद्धा नाव घेत नाही मी. नाही ते येणारच आता मीडियामध्ये जर आले ना, ते सगळं माझ्याकडे पोरीपर्यंत पावतो. अरे आता व्हॉट्सअप वगैरे सगळं. तू कशाला इश्यू मला कशाला त्रास घालतो? मी काय तुमच्या दारवाजे आले नव्हते. नाही तुम्हाला त्रासच द्यायचा नाही मला, फक्त हिला काढवायचे पोलीस स्टेशनचे मला. मी तुला काल पण सांगितले होते, बघ तू मला काल एफिडेव्हिट कर, माझं क्लिअर करून मग तू आज कंप्लेंट केली असते तर चालली असते. तुला मी तो पेपर पण दिला, सगळी लोकांनी असं असं केलं होतं म्हणून, माहित आहे. काल तू एफिडेव्हिट लिहून दिलेला आणि मी तुला चेक देऊन गेली असते. तो पेपर तुला हातात देऊन मी साईडला आले असते, कारण तुझं सिग्नेचर वगैरे केलेले असतात. त्यांना फसवायला तो पेपर चांगला होता तुला. माझ्या हातात ओरिजिनल पेपर होता तो. मग तुला काल बोलून तू माझं काहीच ऐकलं नाही. तू शहाणपणा जर माझ्या पुढे चालवली असते ना, आम्ही एवढी माणसं होती तिकडे, सगळी शहाणी माणसं आलेली, त्या अनारी माणसापेक्षा तू माझ्याकडे डिस्कशन केलं असताना तुझं सगळं आज भरलं झालं असतं. मी तुझ्या पाठीमागे होती. तू बघितलं होतं ना, मी तुलाच हे करत होती येऊन. तुम्ही मला सपोर्ट करत होता, बरोबर आहे, त्याबद्दल काय नाही. पण हिनं माझ्या नावाची पूर्ण बदनामी केली, पूर्ण ना. आता काय करूया, त्यात काय करूया सांग? काय हे चांडाळ लोक, त्यांच्यासाठी मला मॅडम पैसे घेऊन लोकांचं असं लांडीला बडी करून लोकांचं स्वतः बंगला बांधून हे करून राहिले. गोरगरीब सांगा तुम्ही. पैसे ही घेते, आमचं तटावात लागेल का नाही तिला? चांगल्या मरणार मरण कधी? तू तटावर तुझं लागतं. इकडे मला तिकडून 10 वेळा माझ्याकडून ह्या लोकांनी कॅश घेतले, 10 वेळा मला बोलावतात. माझं जीव कळकळत नाही, उपाशी येते ते मी, बरोबर ना? सगळं शिराबाई त्यांना, सगळं शिराबाई त्यांना. तुझं शिराबाई, माझं पण शिराबाई. तुला मी आता एवढी काल सांगून सुद्धा तू एवढं करतोय, तर मी काय करू आता? म्हणजे नाही तर पोरगी तुमच्यासाठी मी तुमच्यापर्यंत काय सुद्धा येऊ देत नाही, काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे तू म्हणतो तशी वेगळी होत आहे, पोलीस लोकांनी मला परवानगी टार्गेट केलं, मला बोलून केलं बघ. आज काय मला होय बोललो होतो की. हा मग मी चांगलं उद्याच्या येतोय तिकडं. उद्या करूया. उद्या कोल्हापूरला येतो मी. उद्या कुठचा दिवस? सेकंड सॅटर्डे नाही ना उद्या? उद्या दत्त जयंती आहे ना, दत्त जयंती. रविवार सुट्टी बी राहते थोडा. हो नाही, उद्या दत्त जयंती खुल्ला आहे तर पहिल्यांदा बघ, खुल्ला आहे तर. नाही उद्या बंदच असते, रविवार सुट्टी असते सगळ्याला. उद्या रविवार नाही आहे, उद्या शनिवार आहे. शनिवार आहे उद्या? हा आज शुक्रवार ना. होय आज शुक्रवार आहे. हा मग तुला डोकं नाही आहे. शनिवार आहे का रविवार शनिवार आहे. उद्या जर तिकडे खुल्ला आहे, कोल्हापूरला खुल्ला आहे ना, तर मला सांग. आता हे कर, कन्फर्म कर आणि मला विचार. मी आज संध्याकाळपर्यंत माझं सगळं अरेंजमेंट मग करते इकडे कामावर, आणि आम्ही ते 2-3 माणसं बाहेर पडून येतात. माझं हे घेऊन सगळं आधार कार्ड वगैरे सगळं, पॅन कार्ड घेऊन येते आणि उद्या करूया सगळं काय तुझं सेटलमेंट आहे ते तिकडे कोल्हापूरला करूया. कारण ते मराठीमध्ये पाहिजे कुठे. ऍडव्होकेटला विचारलं होतं, तिकडचं सगळं पाहिजे कुठे. कारण पोरगीचं बस तिकडे झालेली आहे ना तुमची, मराठीमध्ये झालेलं आहे. हो तेच पाहिजे आम्हाला, कोल्हापूर मधून पाहिजे. कोल्हापूर पासून किती 50 किलोमीटर आहे? कुठे? सांगली जिल्हा. माहित नाही, तू राहतो कुठे ते सांगली जिल्हा. मग ऐक माझ्या, तुला यायचं ट्रान्सपोर्ट देते मी, तुला तिकडून यायचं ट्रान्सपोर्ट मी सगळं देते. तू टेन्शन घेऊ नको काय. आता तू मला एकदाच मला पेपर वर्क करून द्या, आणि मग त्यांच्या पाठीमागे मग त्यांना मारून टाक हलकडबाईला. एवढे पैसे घेतले ते त्यांनी. परत बोलून जाऊ काय म्हणजे सगळ्यांनी गेल्यावर झाल्यावर केल्यावर
मग आता सगळं तूच बोलतोय आणि मी काय मला बोलायला काय ठेवलंय त्याचं तूच बोलतोय सगळं तिकडून. परत काय पुरावा आहे म्हणल्यावर तुमच्याकडे आता पाहिलं हे सगळं तुम्ही कोर्टाप्रमाणे केलंय हे केलंय परत नाही, तुमच्याकडे तुझ्याकडे काय पुरावा आहे आहे? ना? पुरावा काय आहे तुझ्याकडे? काल तू माझ्या नन्नेला दाखवत होता कुठे पोरं विकलेला पुरावा आहे होय आहे म्हणून. म्हणलं रेकॉर्डिंग आहे म्हणलं इथं माझ्या पैसे हे ते तुम्ही त्यांना हा. पैसे दिलेलं आहे, केलेलं आहे हे ते. हा ते साठवून ठेव. आणि काय कर माहित आहे, जेव्हा त्यांचं कुठे डील होते ना तेव्हा घाल ना त्यांच्यावर बॉम्ब. कशाला हे करते तू? बॉम्ब घालून टाक ना, रॅकेटला पकडून दे ना. ते कितीतरी आहे ना ते माणसं तुझ्या बरोबर आलेले, ते दादले वगैरे होय भरपूर आहे ना. तेच मी काल त्यांना तिकडे ओरडत होती, ते दादले कुठे गेले आता, का कुठे मरायला गेले, त्यांना हार म्हणून उभं कर म्हणून, त्याला किती पैसे दिले ते करायला पाहिजे म्हणून मला पण. होय मग तुझ्यापेक्षा मी जास्त ओरडते तिकडे. तुम्हाला काय माहित, काल तुला जेवायला ये म्हणून विचारत होती, जेवायला तू उठला नाही. तिकडेच मी हे करायला होती तिकडे तुझ्या बरोबर, सगळं विचारून घ्यायला मी बोलवत होती तुला. तू काल सगळं फेल केलं माझं. ते कसं बोलले बघितलं का नाही? काय लायकीचे नाहीत म्हणले यांना जेवायला बोलवायचं तुला, कसं बोलली ती तुम्हाला? ती बोलू दे, मी होती तुझ्या पाठीमागे. तुझ्या मला माहित पाठीमागे आहे मी की होती. आम्ही माणसं लगेच ओळखतोय. तुझ्या पाठीमागे मी होती ना. आम्हाला तू माहिती त्यांचं सुद्धा कसं- नव्हतं येणे पैसे घेतलेत. आम्हाला फक्त म्हणले की बाबा तुम्हाला त्या ताईने 10,000 रुपये दिलेत मुलांना हे ते लेकराला खायला हे करायला. आम्हाला माहितीच नाही पैशाचं ही काय. एक सांग राजा, मला एक सांग, मी जास्त बोलत नाही, बाहेर आलेले आहे, मग आतमध्ये आमचे लोक बसतात. होय. मला एक सांग, माझी पोरगी गेली म्हणून मी 4 महिन्यासाठी कोणाची पोरगी घेणार तिकडे? ते काय म्हणले मला, त्यांना सावरण्यासाठी त्यांना नवऱ्याचा मुलीचा धक्का कुठं- बसलाय, जरा तुम्ही त्यांना हे कशाचं करायचं सावरणार नाही. हिने माझ्या सांगताना आता बघ, सांगितलं ना. आता माझ्या बहिणी आहे बघ ना, त्यांची होय. लेकरू धाकटीच आहे, मी त्यांच्याच बरोबर फिरते सगळ्यांना. आता माझी पोरगी आहे बघ तुझी घेतलेली, होय. ती पण त्याच्याच बरोबर आहे. सगळी आम्ही बरोबर फिरतात सारखी याच्या चांगल्यापैकी. मग माझी पोरं असताना, तिकडे पोरं असताना काय मला हे लागलेलं, त्याने मला काय सांगितलंय, तुला पोरी हाय, 3 पोरी हाय आणि तू द्यायला उठलाय, तुझ्याकडे परिस्थिती बरोबर आहे. मला म्हटलं मी तरीच तिला काय सांगितलं, कोर्टामधून करून नाही, आमच्याकडे टाइम नाही कोर्टामधून करून द्यायला. तो बर्थ सर्टिफिकेट देतोय ना तुला. मग तुझ्याकडे मी पोलिओ कार्ड मागितलं होतं, माहित आहे? पोलिओ कार्ड मागितलेलं त्या लोकांनी तुझ्याकडे. होय मागितलं होतं. मग तू काय का दिलं नाही मला? पोलिओ कार्डच कुठं झालंय काय आता काय माहिती. ते पोलिओ कार्ड मला सांगितलं. डॉक्टरने काय सांगितलंय, ज्याच्याकडून तू पोरगी घेतली त्याचे पोलिओ कार्ड पाहिजे. पोरीचं पोलिओ कार्ड किती घातलेले ते आम्हाला कळायला पाहिजे. हा. मग मी फोन करून त्यांना सांगितलं, मीच सांगितलं त्यांना, जरा मला पोलिओचं कार्ड आहे ना, तर त्याचा नंबर दे राज्यांचा म्हणून. तेव्हा त्यांनी नंबर दिला असतो ना, हे सगळं मला डोळ्यासमोर आले असते. मग तुमचं काय म्हणणं आहे, यांच्यावर केस घालायची का नको? नको, केस घालू नको तू. मग नंतर काहीतरी कर, माझं सेटलमेंट करा, मग तू त्यांच्याकडे भान नाही, त्यांना टोचून मार. काहीतरी करते, माणसं बरोबर नाही हे मला माहित पडलं. काल आम्ही त्यांची सगळी हिस्ट्री जोग्राफी काढलेली आहे सगळ्यांची. ती माणसं कोणच बरोबर नाही आहे. त्यांचे जे जन- तुमची तशीच झाली ते पाहुणे का कोण म्हणले की तुमची ते वंदना तुमची पाहुणे म्हणले का ते? तिला सुद्धा कोण? सांगितलं होतं अगोदर. तिला सुद्धा वंदना? माहिती होतं की बाबा यांनी माघारी नेणार आहे, ते जाडेले तुम्ही कुठले बाई आणलेली ते. ती आमची वंदना आमची पाहुणी नाही आहे. मग ते काय तिलाच केलं सांगितलं, हे माझी सगळं. बातची आहे, हे आहे ते आहे, तिला तिला- असं सांभाळ करण्यासाठी पाहिजे, हे पाहिजे, तिला सगळं सांगितलेलं एक सांग होतं मला, सर. एक सांग मला, हा. तिला तिची पाहुणी वाटत होती तुला? तिला वाटत बघितलं तर नव्हतं थोडा बघन, पण हा, आता ती माझं- म्हणली माझी बातची आहे, हे आहे ते आहे, असं तसं म्हणून तिला सगळं तुम्हाला माझ्यासमोर सांगितलं का होतं. विचारायचं? ती भाची असली तर ती त्यांच्याजवळ कशाला होती आणि मी ती कशाला होती? तुम्ही म्हणला की तू इथं थांबू सुद्धा नको, हल्ली इकडून म्हणलं होतं तुम्ही. सांगितलं होतं ना. होय. आता तुला सगळं कळलं ना. मग एक काम कर, तू ना कोल्हापूरला ना कोणाला तरी विचार, उद्या कोर्ट रथामा मी जरा बघते, उद्या हॉलिडे कसली ती बघते पहिल्यांदा. नाहीतर येऊ आम्ही सकाळी, तू पण कोल्हापूरला पोहोच. बरं. तुझं आयडी प्रूफ पाहिजे हा सगळं. ते बरं. थांब.